नमस्कार मित्रांनो, टेस्टवायझरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, इंजिनिअरिंग ॲडमिशनमधली सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात अवघड पायरी कोणती असेल तर ती आहे ऑप्शन फॉर्म भरणे. हे एक असं चक्रव्यूह आहे जिथे अभिमन्यूसारखी फक्त आत जायची माहिती असून चालत नाही, तर त्यातून यशस्वीपणे बाहेर कसं पडायचं हे सुद्धा माहीत पाहिजे. कारण एक छोटीशी चूक, फक्त एक छोटीशी चूक तुमच्या 4 वर्षांच्या मेहनतीवर पाणी फिरू शकते आणि सगळा खेळ बिघडवू शकते. मग नंतर पश्चाताप करण्याशिवाय हातात काहीच उरत नाही. पण काळजी करू नका, तुमचा हा भाऊ आहे ना. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या 10 मोठ्या चुकांबद्दल सांगणार आहे ज्या 99% विद्यार्थी ऑप्शन फॉर्म भरताना करतात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण प्रत्येक पॉइंट तुमच्या भविष्यासाठी महत्त्वाचा आहे. चला सुरू करूयात. पहिली आणि सगळ्यात मोठी चूक, कॉलेज कोड आणि नावाचा गोंधळ. अरे भाऊ, JSPM, सिंहगड, DY पाटील यांची एकाच शहरात 4-4, 5-5 कॅम्पसेस आहेत. मुलं काय करतात, फक्त DY पाटील नाव बघतात आणि टाकून देतात. पण त्यांना हवा असतं आकुर्डी आणि ते टाकून बसतात पिंपरी. प्रत्येक कॉलेजचा एक युनिक इन्स्टिट्यूट कोड असतो, तो नीट बघितला नाही की झाला घोळ. हवं होतं एक आणि मिळालं भलतंच, मग बसता बोंबलत. म्हणून कॉलेजचं पूर्ण नाव, पत्ता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचा कोड 2-3 वेळा तपासा. दुसरी चूक, कसलाही विचार न करता अंधाधुंद लिस्ट भरणे. अनेक विद्यार्थी काय करतात, जी नावं आठवतील ती कॉलेजेस फटाफट टाकून देतात. पहिलं कॉलेज टाकलं खालच्या रँकचं आणि दुसरं टाकलं टॉपचं. मित्रांनो, सिस्टीम तुमची लिस्ट वरून खाली तपासते. जर तुम्हाला तुमचं पहिलंच कॉलेज मिळालं जे तुम्ही सेफ्टीसाठी टाकलं होतं, तर सिस्टीम तुम्हाला खालच्या चांगल्या कॉलेजसाठी विचारातच घेणार नाही. तुमचा चांगला रँक असूनही तुम्ही एका कमी चांगल्या कॉलेजमध्ये अडकाल. म्हणून लिस्ट बनवताना सगळ्यात जास्त हवं असलेलं कॉलेज आणि ब्रांच सर्वात वर आणि मग उतरत्या क्रमाने बाकीचे ऑप्शन्स टाका. तिसरी चूक, शेवटच्या दिवसाची वाट पाहणे. आपल्या लोकांची एक सवयच आहे, सगळं आयत्या वेळेवर करायचं. अरे अजून 4 दिवस आहेत, भरू आरामात. आणि मग शेवटच्या दिवशी वेबसाईटवर इतका लोड येतो की ती मामाच्या गावाला जाते. सर्व्हर बसतो, वेबसाईट चालत नाही आणि मग होते धावपळ. या गडबडीत हमखास चुका होतात. त्यामुळे डेडलाईनच्या कमीत कमी 2 दिवस आधीच तुमचा फॉर्म फायनल करून लॉक करा. चौथी चूक, खूप कमी ऑप्शन्स टाकणे. काही जण जरा जास्तच आत्मविश्वासामध्ये असतात. मी तर टॉपर, मला काही कमी, फक्त 5 टॉपची कॉलेजेस टाकतो, आरामात मिळेल. आणि जर नाही मिळाला तर भाऊ, त्या राऊंडमध्ये तुम्हाला एकही कॉलेज लागत नाही आणि तुम्ही थेट स्पर्धेतून बाहेर फेकले जाता. असं करू नका. कमीत कमी 50 ते 100 ऑप्शन्सची एक बॅलन्स लिस्ट बनवा, ज्यात तुमची ड्रीम कॉलेजेस, मिळण्याची शक्यता असलेले कॉलेजेस आणि सेफ्टी नेट कॉलेजेस सगळं काही असेल. पाचवी चूक, बदललेला ऑटो फ्रीजचा नियम न समजून घेणे. मित्रांनो, कान उघडे ठेवून ऐका. यावर्षी ऑटो फ्रीजचा नियम पूर्णपणे बदललेला आहे आणि तो आता जास्तच अवघड झालाय. हा एक सापळा आहे, नीट समजून घ्या. पहिल्या राऊंडमध्ये जर तुम्हाला तुमचा पहिलंच ऑप्शन म्हणजे प्रेफरन्स नंबर 1 मिळाला, तर तुमची ॲडमिशन तिथेच ऑटो फ्रीज होईल. म्हणजे तुम्ही पुढच्या राऊंडला जाऊ शकत नाही. पण खरी गंमत तर पुढे आहे. दुसऱ्या राऊंडमध्ये जर तुम्हाला तुमच्या पहिल्या 3 ऑप्शनपैकी कोणतंही कॉलेज मिळालं, फक्त पहिलं नाही, पहिल्या 3 पैकी कोणतंही, तरी तुमची ॲडमिशन ऑटो फ्रीज होणार. आणि तिसऱ्या राऊंडमध्ये तर याहूनही मोठा खेळ आहे. तिथे तुमच्या पहिल्या 6 ऑप्शनपैकी कोणतंही कॉलेज लागलं की झालं, डायरेक्ट ऑटो फ्रीज. आणि शेवटच्या राऊंडमध्ये तर कुठलंही कॉलेज मिळालं तरी ते घ्यावंच लागणार. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की तुम्ही कोणत्या राऊंडमध्ये आहात आणि तुमची टॉपची लिस्ट कशी आहे यावर सगळं अवलंबून आहे. जरा जरी लिस्ट बनवताना गडबड केली तर तुम्ही एका अशा कॉलेजमध्ये अडकू शकता जिथे तुम्हाला जायचंच नव्हतं. आता हे सगळं ऐकून डोक्याला ताप झालाय का? की नक्की लिस्ट बनवायची कशी, कॉलेजचा कोड कोणता, कोणती ब्रांच वर टाकायची आणि या ऑटो फ्रीजच्या चक्रव्यूहातून वाचायचं कसं? हे सगळं खूप किचकट वाटतंय ना? तर मित्रांनो, चिंता नको. टेस्टवायझर आहे ना? आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक खास सर्व्हिस, पर्सनलाइज्ड इंजिनिअरिंग ॲडमिशन कॉलेज लिस्ट. तुम्हाला फक्त testwizer.com या आमच्या वेबसाईटवर जाऊन तुमचा एक छोटासा फॉर्म भरायचा आहे आणि मग बघा जादू. आमची एक्सपर्ट टीम तुमच्यासाठी एक परिपूर्ण आणि डिटेल्ड रिपोर्ट तयार करून थेट तुमच्या व्हॉट्सअपवर पाठवेल. आता या लिस्टमध्ये तुम्हाला काय काय मिळणार, नीट ऐका. कॉलेजचा इन्स्टिट्यूट कोड म्हणजे नावाचा गोंधळ होणार नाही. प्रत्येक ब्रांचचा अचूक कोड, कॉलेजचं पूर्ण नाव आणि जिल्हा, कॉलेजचा प्रकार म्हणजे ते ऑटोनॉमस आहे की नॉन ऑटोनॉमस, डिग्री BE मिळेल की BTech, कॉलेजची फीज म्हणजे तुम्हाला आर्थिक नियोजन करता येईल, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मागच्या वर्षीचा ओपन कॅटेगरीचा कट ऑफ,
पर्सेंटाईल आणि रँक दोन्हीमध्ये. एवढंच नाही तर तुमच्या स्वतःच्या कॅटेगरीचा कट ऑफ, तो सुद्धा पर्सेंटाईल आणि रँक दोन्हीमध्ये. मित्रांनो, एवढी डिटेल माहिती, कॉलेज कोड, ब्रांच कोड, फीज, कट ऑफ, रँक सोबत सगळं एकाच जागी व्यवस्थित लिस्ट करून कोणीही देत नाही. आम्ही देतोय. आणि पुन्हा एकदा सांगतो, बाकीचे समुपदेशक तुमच्या पर्सेंटाईलवर अंदाजे लिस्ट देतात, पण आम्ही तुमच्या आलेल्या रँकनुसार लिस्ट बनवून देतो. कारण खरी लढाई रँकवर असते, पर्सेंटाईलवर नाही. ही सर्व्हिस सध्या दुसरीकडे कोणीही देत नाहीये. तर विचार कसला करताय? व्हिडिओ संपल्यावर लगेच डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवर क्लिक करा आणि तुमची पर्सनलाइज, तुमच्या रँकनुसार बनवलेली कॉलेज लिस्ट मिळवा. चला, आता पुढच्या चुका बघूयात. 6वी चूक, TFWSचा चॉईस कोड स्मार्टपणे न वापरणे. ज्या विद्यार्थ्यांनी सुरुवातीच्या फॉर्ममध्ये TFWSसाठी यस केलं होतं, त्यांना आता पुन्हा ऑप्शन मिळतो की TFWS सीटसाठी अप्लाय करायचं की नाही. यासाठी तुम्हाला नॉर्मल चॉईस कोडच्या शेवटी T लावावा लागतो, म्हणजे तो TFWSचा चॉईस कोड बनतो. ही गोष्ट खूप काळजीपूर्वक आणि हुशारीने करायची असते. काही जण फक्त TFWSचेच ऑप्शन टाकतात आणि नॉर्मल सीट विसरून जातात. असं करू नका. दुसरी गोष्ट, महाराष्ट्रातील मुलींना तशी शिक्षण शुल्कात सवलत मिळते, त्यामुळे त्यांनी TFWS नाही भरलं तरी चालेल. पण जर त्यांनी भरलं तर त्यांना एकाच कॉलेजमध्ये 2 संधी मिळतात, एक नॉर्मल सीटवर आणि दुसरी TFWS सीटवर. त्यामुळे हुशारीने विचार करूनच TFWSचे ऑप्शन्स तुमच्या लिस्टमध्ये टाका. 7वी चूक, फक्त कम्प्युटर आणि ITच्या मागे धावणे. सगळ्यांना CS किंवा IT हवंय, पण या नादात मुलं AIML किंवा डेटा सायन्स किंवा ENTC सारख्या उत्तम ब्रांचेसकडे दुर्लक्ष करतात. कधीकधी एका टॉपच्या कॉलेजमधली ENTC ब्रांच एका खालच्या दर्जाच्या कॉलेजच्या कम्प्युटर ब्रांचपेक्षा लाख पटीने चांगली आणि प्लेसमेंट पण जबरदस्त मिळतात. म्हणून तुमच्या आवडीच्या कॉलेजेसमध्ये इतर चांगल्या ब्रांचेसचाही विचार नक्की करा. 8वी चूक, आधीच फायनल लिस्ट तयार न करणे. थेट पोर्टलवर जाऊन लिस्ट बनवायला बसलात की गोंधळ होणारच. त्यामुळे आधीच शांत डोक्याने कागदावर किंवा एक्सेल शीटवर सिरियल नंबर, कॉलेज कोड, कॉलेजचं नाव आणि ब्रांचचं नाव लिहून एक फायनल लिस्ट तयार करा. मग तीच लिस्ट बघून भरा. चुका होणार नाहीत. 9वी आणि शेवटची चूक, संयम न ठेवणे आणि बेटरमेंटचा विचार न करणे. पहिल्या राऊंडमध्ये एक बऱ्यापैकी कॉलेज मिळालं की मुलं भाबरून ॲडमिशन घेऊन टाकतात. अरे थांबा, संयम ठेवा. पुढच्या राऊंडमध्ये कट ऑफ खाली येतात आणि तुम्हाला त्याहून चांगलं कॉलेज मिळण्याची संधी असते. जोपर्यंत तुम्हाला तुमच्या मनासारखं कॉलेज मिळत नाही, तोपर्यंत नॉट फ्रीज किंवा फ्लोटचं ऑप्शन निवडून पुढच्या राऊंडमध्ये सहभाग घ्यावा. अर्थात ऑटो फ्रीजचा नवीन नियम लक्षात घेऊन. आणि 10वी शेवटची चूक, ब्रांचची चुकीची स्ट्रॅटेजी. आधी सगळ्या कॉलेजची CS ब्रांच टाकायची आणि मग सगळ्या कॉलेजची IT ब्रांच टाकायची, की आधी एकाच कॉलेजमधल्या सगळ्या हव्या असलेल्या ब्रांचेस उतरत्या क्रमाने टाकायच्या, मग दुसरं कॉलेज निवडा आणि त्यातल्या ब्रांचेस टाका. यामुळे तुम्हाला सर्वोत्तम कॉलेज मिळण्याची शक्यता वाढते. तर मित्रांनो, या होत्या त्या 10 चुका ज्या तुम्हाला टाळायच्या आहेत. ऑप्शन फॉर्म भरणं ही एक मॅरेथॉन आहे, 100 मीटरची शर्यत नाही. शांत डोक्याने, पूर्ण विचारांती आणि योग्य स्ट्रॅटेजीने हा फॉर्म भरा. आणि लक्षात ठेवा, जर तुम्हाला कोणतीही मदत लागली किंवा हे सगळं टेन्शन वाटत असेल तर testwiser.com वर तुमची पर्सनलाइज्ड, तुमच्या रँकनुसार बनवलेली कॉलेज लिस्ट वाट बघते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या सगळ्या इंजिनियर मित्रांसोबत शेअर करा, कारण कर भला तो हो भला. आणि हो, टेस्टवायझर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. www.testwiser.com is a digital learning platform for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests, study material like video, PDF notes, DPPs, MCQs, theory, and most important Maharashtra Engineering Admission Counseling across multiple domains.